प्रियांनो, सुप्रभात. आज आपल्याला मनासाठी वचन आहे मत्तेयाचा 19 अध्याय 26 वचन. माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. श्रीमंत असणे, जगिक ऐश्वर्याने सुखसंपन्न असणे हे जगातील प्रत्येकालाच आवडते. ख्रिस्ती विश्वासणारे त्यास अपवाद नाहीत आणि येशू ख्रिस्ताची देखील विश्वासणाऱ्यांसाठी तशी अपेक्षा नाही. दैवी आशीर्वादाने सुखसंपन्न असणे ही एक बाब किंवा सुखसंपन्न होण्यासाठी दैवी आशीर्वादापासून अलिप्त असणे ही दुसरी बाब. ह्या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. ख्रिस्त शिष्यांना सांगतो, तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. अनेक वेळा हे वचन आपण विसरतो आणि अनेक संकटांना सामोरे जातो. आफ्रिका खंडात हिऱ्यांच्या अनेक मौल्यवान खाणी आहेत. अनेक लोक हिरे शोधावयास तेथे जातात. तेथील एका शेतकऱ्यास असे वाटले, आपण देखील अशा प्रकारच्या हिऱ्यांचा शोध घ्यावा. आपल्या देशात हिरे कसे शोधावे ह्याची कला त्याने येणाऱ्या पर्यटकाकडून आत्मसात केली. नंतर त्याने आपले शेत विकले व आलेल्या पैशात हिरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही आणि शेवटी आत्महत्या करून त्याने आपले जीवन संपवले. पण त्याचे शेत ज्याने विकत घेतले होते त्याला शेत नांगरताना एक मौल्यवान दगड सापडला. विचारपूस केल्यावर त्यास असे समजले की हा दगड मौल्यवान हिरा आहे आणि असे अनेक मौल्यवान हिरे त्या शेतात सापडले होते आणि तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. आज देखील ते शेत जगात द किंबर्ली डायमंड माइन ह्या नावाने जगातील समृद्ध हिऱ्यांची खाण म्हणून ओळखली जाते. पण ज्याच्याजवळ स्वतःच्या मालकीची समृद्धी होती त्याचा अंत मात्र वाईट झाला. आज हे मनन गांभीर्याने करण्याची आपणास आवश्यकता आहे. सर्वात मौल्यवान संपत्ती प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ असताना आपण जगिक डामडौलाच्या मागे ख्रिस्ताला नाकारून जातो. जगातील क्षणिक संपत्ती मिळवण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रभू येशूचा, त्याच्या विश्वासाचा, वचनांचा नकार करून जगिक हव्यासाच्या मागे धावत असतो. आमच्या स्वतः जवळची हिऱ्याची खाण विकून इतरत्र हिरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीमंत निकोदेमस नावाच्या तरुणाने येशूच्या जवळ येऊन देखील जगिक गोष्टीच्या मोहासाठी ख्रिस्ताचा पर्यायाने सार्वकालिक जीवनाचा नकार केला व त्याग केला. आपण देखील अनेक वेळा ख्रिस्ताच्या जवळ असताना जगातील क्षुल्लक मोहासाठी त्याचा नकार करीत असतो. निर्णय आज आपणास घ्यावायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्त किंवा जगातील मोह. मला आज असे ख्रिस्ती विश्वासणारे माहीत आहेत जे क्षुल्लक कारणासाठी मी ख्रिस्ती आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून असलेले खुल्या प्रवर्गातील स्थान सोडून, ज्या प्रवर्गाला सोडून आपण ख्रिस्ताकडे विश्वासाने आलो आहोत त्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करीत असतात. या संपूर्ण वर्षात आम्हाला असे मोह येतील, पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्हाला स्थिर राहण्याचा निश्चय करायचा आहे. प्रियांनो, जे प्रभू येशूला विश्वासाने स्थिर धरून आहेत तेच मर्यादित आशीर्वादाने भरलेले आहेत. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र ते पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, खरोखर प्रभू
या मन्नातून प्रभू आम्हाला स्वर्गीय मान्ना तू दिलास. तुझं वचन प्रभू आम्हाला समजलं. तू सायन मदत केलीस प्रभू. तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ता, जर माझ्या ठाई आहे तर संपूर्ण जग माझे आहे. येशू माझ्या बरोबर आहे तर सर्व जग माझे आहे. हा विश्वास माझ्या ठाई बळकट कर आणि प्रभू आशीर्वादित कर. जे वचन ऐकत आहेत त्यांना प्रभू आशीर्वादित कर. त्यांच्या घरातील प्रभू कुटुंबांना आशीर्वादित कर. त्यांना आरोग्य दे. उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून जतो आहे. आमेन.